जे आता जनार्दन उंबार्डेकर आहेत ते माझे मोठे भाऊ आहेत. मला असं म्हणायचं आहे की माझ्या भावाला निर्दोष असतानासुद्धा या प्रकरणात गोवलं जात आहे. आणि काय नेमके आक्षेप आहेत तुमचे? आक्षेप माझा असा आहे, जर ही लोकं बोलत आहेत की प्रेसमधनं त्या माणसाने लिक्विडचा कॅन हे केला, त्या प्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे CCTV कॅमेरे लावले. तिकडनं एक साधा कागदाची जी हे असते पट्टी तीसुद्धा बाहेर काढू शकत नाही. तिथे हा कॅन काढला, ठीक आहे कॅन काढला, तर कॅन काढत असताना त्यांनी त्याला का अडवला नाही, हा एक माझा आक्षेप आहे. दुसरं म्हणजे त्यांना जेवायला नाही मिळालं म्हणून तर आता आपल्या घरातला राग बायकोने जेवायला दिलं नाही किंवा काय दिलं नाही तो त्याचा पर्सनल प्रश्न आहे, त्याच्यात हा हे करू शकत नाहीत. दुसरं म्हणजे सकाळपासून तो अनकॉन्शियस असताना म्हणजे स्टेबल नसताना त्याची हे तरी त्याची ह्या लोकांनी स्टेटमेंट कमीत कमी 2 ते 2.5 तास घेतली. ज्या माणसाला तोंडातनं एक शब्दसुद्धा बाहेर येत नव्हता त्या माणसाकडनं ह्यांनी 2-2.5 तास काय वधवून घेतलं. हे झालं दुपारची गोष्ट. आज आपण ही रेकॉर्डिंग करतो आहे त्याच्या आधीपासून जवळपास 2.5 ते 3 तास झाले त्या माणसाची तिकडे स्टेटमेंट पोलीस घेत आहेत. एकंदरीत गाडीमध्ये कोण कोण होतं आणि त्या संदर्भात तुमचे काय? गाडीत मी जे ऐकलं आहे त्याप्रमाणे गाडीत एक 12-1 लोकं होती. त्याच्यामध्ये एक लेडीज आणि बाकी जेंट्स होते. मी असं पण ऐकलं बातम्यांमध्ये की त्यांनी प्री प्लॅन केलं, गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले. तर माझं असं म्हणणं आहे, जर गाडीचे सगळे दरवाजे लॉक केले त्यातले 3 जी लोकं आहेत ज्यांना एक खरचटण्याचं निशाणसुद्धा नाही आहे किंवा जर त्यांना लागलं असेल तर निव्वळ एक साधं खरचटलेलं असतं तेवढंच. जर दरवाजा बंद असता तर ही लोकं बाहेर कशी आली आणि बाकीचे 6-7 जण जे आले ते कुठून बाहेर आले. जर दरवाजा उघडा नसता तर ते सगळे बाहेर कसे आले. ठीक आहे एखाद दुसरा खिडकी तोडून बाहेर आला पण सगळेच खिडकी तोडून बाहेर येऊ शकत नव्हते. तर हे असं होतं तुमच्या नातेवाईकांपैकी? ह्याच्यामध्ये माझे भावजी विश्वास खानविलकर हे देखील होते आणि ते सुद्धा हे सगळी लोकं बाहेर आल्याच्या नंतर शेवटला ते बाहेर पडले आणि दरवाजा उघडा असल्यामुळेच ते बाहेर पडले. जर दरवाजा लॉक असता तर ते पण त्याच्यात हे झालं असतं. आणि एवढा कुठचा भाऊ असेल तो स्वतःच्या बहिणीचं जे हे असेल कुंकू असेल ते पुसायला तयार, तो करंटच असेल असा भाऊ. तर माझं असं म्हणणं आहे की माझा भाऊ निर्दोष आहे आणि आम्हाला न्याय मिळावा. ना असं म्हणजे का मी तथ्य पण नसेल आणि एक पण नसेल. आणि जर ते म्हणतात जर बोनस नाही मिळाला काय नाही मिळाला, पण माझं मी मिस्टरने तर मला असं काही सांगितलेलं नाही आहे की मला बोनस नाही मिळाला काय नाही. मला जे दिवाळीला द्यायचे ते बरोबर आहे. समजा तर बोनस जर मला त्यांना दिला नसेल मला दिवाळीला त्यांनी खर्चाला पैसे दिले नसते ना. आणि चपातीचं तर म्हणतात तर कुठलीही बायको जर नवऱ्याला डायबिटीस असेल, नवरा जर सकाळी गोळी घेतोय चहा नाश्त्याच्या अगोदर, तर कुठली बाई बिना नाश्त्याचं त्याला बाहेर पाठवू शकेल. आणि जी 4:45ला उठून डब्याची तयारी करते म्हणजे जसे कामाला लागल्यापासून ते ह्या मितीपर्यंत 4:45ला उठून त्यांची सकाळची 6:30च्या ड्युटीला डबा बिबा तयार करून मी त्यांना देते. ती चपाती त्यांना देऊ शकणार काय की नाही, का हा राग ते धरून ठेवणार आहेत का? हां सकाळी गरम गरम त्यांना सगळं चपाती असो डबा असो सगळं. किती वर्षापासून त्या कंपनीत होते आणि मग या आधी कधी असा प्रसंग? ते 2006 पासून. मी चुकून 2007 बोलले कारण मलाही तेवढं हे नव्हतं, पण 2006पासून असे आहेत ते. तर त्यापासून ह्या मित्र तर मी त्यांना डबा चुकवला नाही की सकाळी नाश्ता चुकवला नाही. 2:30 वाजता त्यांची सेकंड ड्युटी असेल तर 2:30 वाजताही त्यांना मी संध्याकाळचा डबा द्यायची. जनरल असेल तरीही मी त्यांना सकाळी डबा द्यायची. फर्स्ट असली तरीही त्यांना सकाळी डबा द्यायची. पहिली 5:30ची ड्युटी असून मी 5:30ला त्यांना डबा द्यायची. आता 6:30ची ड्युटी झाली तरी मी त्यांना डबा द्यायची. मग असं कुठला नवरा म्हणलं की मला चपाती नाही मिळाली चहा बरोबर म्हणून तो राग माझ्या पोटात होता म्हणून असं काढेल का कोण आधी? पण त्याने केमिकल घेतलं आणि मग हे सगळं पूर्वनियोजित होतं, त्यांचे वाद होते. ते सांगतात केमिकल घेतलं दिसतंय कुठे, तर मी तर हे मान्य करू शकत नाही. असं दिसलं तर त्यांनी पण विचारलं ना की बाबा हे तू कुठून घेऊन चालत. ठीक आहे ते दिसलं गाडीत ठेवलं, गाडी जी माणसं बसली त्या गाडीतवाल्यांनी पण विचारलं म्हणजे तू हे केमिकल तिथे ठेवलंस कशाला म्हणून. हे दिसलं नाही का त्यांना? माझा म्हणण्याचा उद्देश आहे. मग काय असे खोटे आरोप देतात. आक्षेप आहे की माझा नवरा एकदम हे आहे त्यांनी गोवलं जातं आणि मला न्याय मिळावा. बस माझी एवढी एक मागणी आहे की नक्की काय खरं आहे आणि काय खोटं हे आता त्या लोकांनी पण मीडियावाली पण ज्यांनी आरोप केले त्यांनी पण शहानिशा करून ते बघावं नक्की की काय खरं आहे आणि काय खोटं आहे. यामध्ये आणखी कोणीतरी दोषी असावा असं तुम्हाला वाटतंय? ते आता मी सांगू शकत नाही कोण दोषी आहे काय ते, कारण का आपल्याला काही माहिती नाही आणि मी ते काही सांगू शकत नाही. पण बोललं जातं हे मात्र नक्की.